मीरा भाईंदरमध्ये धार्मिक सणांच्या काळात होणाऱ्या वादांना आळा घालण्यासाठी भाजपने मोठा निर्णय घेतलाय। महासभेत भाजपच्या बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून रहिवासी इमारती, हाऊसिंग सोसायट्या, घर, दुकान आणि रस्ते अशा परिसरात बकरे पाळणे आणि कुर्बानी करणाऱ्यावर निर्बंध घालण्यात येणार आहेत। या नियमांचं उल्लंघन केल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड तसेच गंभीर प्रकरणात कायदेशीर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान काँग्रेसने या निर्णयाला विरोध करत सोसायटीतील सर्व रहिवाशांची संमती असल्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती। मात्र बहुमताभावी काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळण्यात आला। मीरा भाईंदरमध्ये आता धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर नियम अधिक कडक होणार आहेत। महासभेमध्ये यांनी चिकन, मटण आणि बकरी याचा विषय आणला। प्रशासनाने कोणताही गोषवारा दिलेला नाही, प्रशासनाने आपलं मत मांडलेलं नाही या विषयावर। महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका प्रांतिक अधिनियमाद्वारे सर्व अधिकार हे आयुक्तांना आहेत या बाबतीत। तरी सुद्धा यांनी या शहरामध्ये चिकन मटनच्या दुकानावर जवळजवळ बंदी आणली आहे। बकरीच्या विषयावर कुर्बानीसाठी आम्ही सांगितलं होतं एखादी तुम्ही जागा ठरवा, त्या ठिकाणी करायला तर हरकत नाही, पण बकरीच्या दिवशी ज्यावेळी 3-4 दिवस अगोदर एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये बकरे आणले असतील तर त्याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे मुलं वगैरे कशी त्यांची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या मागे धावतात, त्यांना अक्षरशः म्हणजे मुलाप्रमाणे सांभाळतात। तर अशा वेळी जर त्या सोसायटीचं ऑब्जेक्शन नसेल तर त्याच्यावर बंदी आणणारे आणि त्यांना 25,000 फाईन करणारे तुम्ही कोण, हा महत्वाचा विषय आहे। आणि याची संपूर्ण जबाबदारी महापालिका म्हणून मेयर, उपमेयर आणि सत्ताधारी यांनी या शहरामध्ये चुकीचा पायंडा पाडलेला आहे, ज्याचे फार मोठे परिणाम या लोकांना भोगावे लागणार आहेत। आम्ही प्रचंड विरोध केला। देखिए, यहाँ आज का विषय कोई भी वेज नॉन वेज इस प्रकार का था ही नहीं। बकरीद के ऊपर के अंदर में नियमावली नहीं होने के कारण से विगत 2 वर्ष से इस शहर में कुछ आपस के अंदर में एक विवाद खड़ा हो रहा था। उन विवादों के अंदर में ये तो ठीक है, इस शहर के अंदर में सभी लोग समझदार है, समझदारी से काम लेके उनका निपटारा। लेकिन उस समय के अंदर में कमिश्नर और पुलिस ने ये कहा गया था पालिका को कि भाई आपकी नियमावली क्या है। तो यहाँ पे नियमावली कुछ बनी नहीं थी, तो आयुक्त उसका उत्तर नहीं दे पाया। तो बिना नियमावली कमिश्नर और पुलिस भी किस प्रकार से कार्रवाई करे, इसके लिए ये विषय लाया गया था कि भाई कि इसके अंदर में कुछ नियमावली होनी चाहिए। और ये नियमावली हमने हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट, हमारे अगल बगल की महानगर पालिकाओं से जानकारी लेकर के एक नियम बनाए।